नमस्कार मंडळी. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. तर आज आपण मऊ लुसलुशीत गुबगुबीत मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली पुरणपोळी पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर तुम्हाला पाहूनच समजलं असेल किती मऊ आणि लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवला तर 100% तुमची पुरणपोळी फसणार नाही. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. वाटीने पाहिलं तर 1 वाटी आणि वजनी प्रमाण पाहिले तर पाव वाटी. चणा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घालून ही 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. त्यानंतर कुकरमध्ये पाण्यासहित डाळ घालून घेते. थोडेसे पाणी कमी वाटत आहे, त्यामुळे यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी जास्तीचे घातलात तरीसुद्धा चालेल. पाव चम्मच हळद, 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे, म्हणजे डाळ मऊसूत शिजली जाते. आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक आपण भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. तर पीठ घेताना व्यवस्थित चाळणीने चालून घ्यायचे. त्यानंतर मीठ घालून घेतले. पाव चम्मचपेक्षा कमी मीठ घालायचे आणि थोडीशी इथे मी हळद घातली आहे. त्यानंतर हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि पाणी घालून व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचे आहे. तर कणिक भिजवताना आपल्याला हे मऊसूत कणिक भिजवायचे आहे. जास्त घट्ट कणिक भिजवायचे नाही. जेवढे कणिक व्यवस्थित भिजवून घ्याल तेवढी पोळी आपली व्यवस्थित अशी तयार होते. अजिबात फुटत नाही लाटताना. व्यवस्थित कणिक भिजवून घेतल्यानंतर यामध्ये 2 चम्मचभर तेल घालून घेतले आणि परतला व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायची, मळून घ्यायची. आता आपली कणिक व्यवस्थित मळून झाली आहे. आता एक ट्रिक म्हणजे इथे मी एक सुती कापड घेतलं आहे आणि ते ओले करून घ्यायचे आणि आपल्या कणकेवरती ठेवायचे, म्हणजे कणिक व्यवस्थित अशी तयार होते. आता अर्धा तास कणिक बाजूला ठेवूया. त्यानंतर लगेचच कुकरकडे वळूया. कुकरसुद्धा थोडासा गरमच आहे. तेव्हा उघडून पाहिला, डाळसुद्धा छान अशी शिजली गेली आहे. चाळणीवरती डाळ सर्वच काढून घ्यायची. यातले काही पाणी असेल ते पूर्णपणे भांड्यामध्ये पडेल. तर इथे 5 मिनटं डाळ अशीच मी ठेवून घेते. 5 मिनटानंतर कुकरमध्येच डाळ घालून घेते आणि मॅशरने ही व्यवस्थित मॅश करून घ्यायची. तर इथे पाहताय तुम्ही, जास्त भांड्यांचा फापट पसारा न करता कुकरमध्येच ही व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची. व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी गूळ घालून घेते आणि वजनी प्रमाण पाहिलं तर पाव किलो गूळ आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि गॅसवरती ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं शिजवून घ्यायचं. आता हे मिश्रण आहे ते थोडे थोडे पातळ व्हायला सुरुवात होईल, कारण गूळ जसजसा वितळत जाईल तसे मिश्रण पातळ होते. पण काही घाबरायची गरज नाही. आपले मिश्रण थोडे थोडे शिजत गेले की लगेचच हे घट्ट व्हायला सुरुवात होते. तर इथे पाहताय तुम्ही, जी आपली पळी आहे ती मिश्रणामध्ये उभी राहिली आहे, म्हणजे आपले मिश्रण परफेक्ट असे तयार झालेले आहे. त्यानंतर 1 चम्मचभर वेलची पावडर आणि 1 चम्मचभर तूप घालून घेतले. तुपाने आपल्या पुरणाला चव खूप मस्त येते, त्यामुळे यामध्ये तूप जरूर घाला. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर हे गरम असतानाच आपल्याला चाळणीमधून वाटून घ्यायचं आहे. गरम असताना वाटलं की पटपट आपले हे मिश्रण वाटले जाते.
तर अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवलात ना तर 100% तुमची पुरणपोळी फाटणार नाही. तर एकदा नक्कीच तुम्ही ही पुरणपोळी बनवून पहा. तर व्यवस्थित आपले हे पुरण छान असे तयार झाले आहे. पाते मस्त असे तयार झालेले आहे. तर हे पुरण आपले छान तयार झाल्यानंतर पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे. तर कणकेपेक्षा पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा. कणिकसुद्धा व्यवस्थित अशी अर्ध्या तासामध्ये मस्त अशी भिजली गेली आहे. तर ही ट्रिक नक्कीच तुम्ही करून पहा. कणिक पाण्यामध्ये ठेवायची गरजसुद्धा लागत नाही. अगदी मऊसूत अशी आपली ही कणिक भिजल्या जाते. त्यानंतर यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले आणि थोडंसं तेलाचा आणि पाण्याचा हात लावून ही कणिक व्यवस्थित अशी 5 मिनिटभर मस्त अशी मळून घ्यायची. जेवढी कणिक जास्त मळाल तेवढी आपली पुरणपोळी फाटत नाही. अगदी मऊसूत आणि लोण्यासारखी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही पुरणपोळी तयार होते. आता तर इथे मी कणकेचा एक छोटा गोळा तयार करून घेतला आहे आणि पुरणाचा मोठा गोळा. तर अशाच पद्धतीने तयारी करून ठेवायची. त्यानंतर इथे पोलपाट घेतले आहे लाटण्यासाठी आणि पोलपाटाला कापड बांधून घ्यायची. ही एक नवीन ट्रिक आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पोलपाटाला कापड बांधून घ्याल तेव्हा अजिबात आपली पुरणपोळी पोलपाटाला चिपकत नाही. तर इथे कणकेचा गोळा थोड्याशा कोरड्या पिठामध्ये घोलून घ्यायचा. त्यानंतर त्याची वाटी तयार करून घ्यायची आणि पुरणाचा गोळा त्यावरती ठेवून अंगठ्याच्या साहाय्याने पुरण आतमध्ये दाबत जायचे आणि कणिक बाहेर ओढत जायचे अशा पद्धतीने. आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. गोळा अशा पद्धतीने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं काही पीठ असेल कणिक असेल ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि जास्तीचे काही पीठ असेल ना ते सुद्धा अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायचे. आणि जास्तीचे पीठ जरी लागले तरी काही हरकत नाही. आपण पोलपाटाला कापड बांधलेले आहे तर कापडामुळे जास्तीचे पीठ पोळीला चिपकत नाही आणि पोळी व्यवस्थित अशी लाटल्या जाते. अजिबात पोळी खाली चिपकत नाही आहे. इथे पाहताय तुम्ही. तर पोलपाट फक्त सरकवत जायचे आणि पोळी व्यवस्थित अशी लाटत जायची आहे. अगदी पातळ लाटून घ्यायची पोळी. तर पोळी लाटताना बाजूने कडा आहेत ना त्या पहिल्या लाटून घ्यायच्या आणि मध्यभागी पोळी थोडीशी जाडसर ठेवायची. तर इथे पाहताय तुम्ही अजिबात आपल्या पोलपाटाला पोळी चिपकलेली नाही आहे. किती भन्नाट ही ट्रिक आहे. तुम्ही नक्कीच ही ट्रिक करून पहा. त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर पोळी ठेवून घ्यायची. पोळीला लगेचच परतवून घ्यायचं नाही आहे. तर वरतून थोडीशी बाजू आहे ती कोरडी झाली की लगेचच पोळी पलटून घ्यायची. तर इथे मी हातानेच पोळी पलटून घेतली आहे. तुम्ही चम्मचने पोळी पलटवून घ्या. आणि इथे पाहताय तुम्ही किती मस्त अशी टम्म फुगत आहे पोळी. खूपच सुंदर. तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाची पोळी एकदा नक्कीच बनवून पहा. मस्त चवीला तर भन्नाटच लागते. तर इथे पलटून घेतली तर तुम्ही इथे तेल किंवा तूप काहीही लावू शकता. तर इथे मी तेल लावून घेतले आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त अशी शेकून घ्यायची. व्यवस्थित अशी शेकून घ्यायची. तर हवासुद्धा पोळीतून निघत आहे. पटकन अशी ही फुगल्या जाते. तर इथे पाहताय किती मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आणि एक म्हणजे ही मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पोळी आपली तयार झालेली आहे. तर इथे मी सर्व पोळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि पाहूनच तुम्हाला समजलंच असेल किती मऊ आणि लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि एकूण एक पोळ्या आपल्या मस्त अशा फुगल्या गेल्या आणि त्यासुद्धा छान दिसत आहेत. कारण मी जास्तीचं यामध्ये हळद टाकली नाही आहे. त्यामुळे थोडासा रंग हा कमी आलेला आहे. पण चवीला तर जबरदस्त या पोळ्या तयार झालेल्या आहेत खरंच. तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाची
पुरणपोळी एकदा नक्कीच बनवून पहा. खूपच मस्त आणि मऊ आणि लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.